हॅलो गायज, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. 1 वाजलाय आणि डायरेक्ट मी तुम्हाला आता लंच करताना भेटते. तर आज लंचमध्ये आहे बिना तेलाची चपाती आणि कमी तेलाची भाजी, गोबीची भाजी आणि चपाती. ऑब्विसली चपात्या मावशींनी केलेल्या आहेत आणि भाजी जी आहे ती बहिणीनं केलेली आहे. मी काहीच नाही केलं. मी आज आयतं खाते कारण मला थोडंसं कमजोर फील होत होतं त्यामुळे. आणि एवढं पूर्ण सॅलड पण आहे, 2 काकडी, 1 गाजर आणि 1 बीटरूट. भाजी मस्त झाली. माझा मनी प्लांट बघा किती छान गेलाय ना. आज झाडांना पाणी दिलं, झाडून काढलं, पूर्ण एक कोपरा ना कोपरा पुसून घेतली फरशी. आणि मी आता पोछानं पुसत नाहीये, त्याच्याने पूर्ण निघत नाही, त्यामुळे पूर्ण असं कपड्याने मी पुसून घेते पूर्ण. तर बहीण गेली आंघोळीला म्हणून मी इथं बसून जेवण करते एकटीच. ती म्हणली मी आंघोळ झाल्यावर करते आणि मला भूक लागली आहे, मला गोळी खायची म्हणून मी आताच करते. तर चला मी जेवण करते. आणि आज फायनली मिरर अनबॉक्स करणार आहोत. आज पण ऊन आलेलं नाहीये, पावसाचंच वातावरण झालंय, बट आता मी आणखीन कंट्रोल नाही करू शकत माझा मिरर अनबॉक्स करायला. सो फायनली आज आपण मिरर अनबॉक्स करणार आहोत. जेवण करेल, त्यानंतर माझी एडिटिंग करेल आणि त्यानंतर मग आपण मिरर अनबॉक्स करू. ओके, तर आता मी जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. तर गाईज, आता मी माझी सर्व कामं केली आणि आता वाजलेत 5. मी सूर्य येईल म्हणून वाट बघते इथं बसून. आता अर्धा वर आलाय, बट त्याच्यामध्ये अजून तेवढा प्रकाश नाहीये की उजेड येईल म्हणून, त्यामुळे मला मोठा बल्ब लावूनच आता शूट करावं लागेल. आणि मी रेडी झाली आहे. हा कुर्ता सेट घातलाय. कालचा जो पिंकवाला घातला होता ना मी, त्याच्यावरच मला शूट करायचं होतं, बट काल पॉसिबल झालं नाही शूट करणं. सो आज मी शूट करणार आहे माझा मिरर अनबॉक्सिंग व्हिडिओ. सो हा ड्रेस पण मी तुम्हाला फुल दाखवते. अनारकली टाईपच आहे, खूप सुंदर दिसतोय. मी तर असं घातल्याबरोबर ना वा असंच माझ्या तोंडातून निघलं. बहिणीला पण दाखवलं, ती पण तसंच, तिची पण रिॲक्शन तशीच होती. आणि थोडं ना मला वीकनेस वाटते, त्यामुळे म्हणलं त्या अगोदर नारळ पाणी पिऊ. आणि मी जेव्हा पण नारळ पाणी पिते ना, तेव्हा मला एकच गोष्ट आठवते. आम्ही शाळेत असताना ना 7वी पर्यंत आम्ही टॉपरमध्ये होतो. तर जे असे ढ होते ना, त्यांचे पेपर आम्हाला चेक करायला लावायचे ना सर. म्हणजे त्यांना मार्कच किती 3-4 पडायचे, तर ते आम्हाला चेक करायला लावायचे. तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन होता, भूगोलमध्येच होता वाटतं, की कोकणामध्ये नारळाची नाही असंच काहीतरी, कोकणामध्ये नारळाचे झाडं का जास्त असतात असं. तर एक जणांनी आन्सर लिहिलं होतं त्याचं की एका नारळामध्ये एका सलाईंची ताकद असते, नारळ पाणी पिल्याने माणसाला ताकद येते, असं लिहिलेलं होतं. बाई, एवढं मी माझ्याकडेच आला होता, माझ्याकडेच आला होता तो पेपर. मी सगळ्यांना दाखवला, सरांना पण दाखवला. एवढे जास्त सगळे हसत होते. म्हणजे लॉजिक, म्हणजे जे आपण नॉर्मली ऐकतो वगैरे, ते सगळं त्याने पेपरमध्ये लिहून टाकलं होतं त्या मुलाने. कोण, आता नाव पण नाही आठवत मला, बट त्याने असं लिहिलं होतं. आणि नाव आठवलं तरी मी इथं सांगितलं, आणि तो कदाचित माझे ब्लॉग बघत असेल तर परत त्याला उगाच वेगळं वाटेल. तर असं होतं, त्याने असं लिहिलं होतं, एका नारळामध्ये एका सलाईंची ताकद असते, त्याच्यामुळे माणसाला हॉस्पिटलला जायची गरज पडत नाही. आणि असा जर क्वेश्चन असता तर काश्मीरमध्ये सफरचंदचे झाडं जास्त का असतात, तर तिथं लिहिलं असतं का दररोज एक ॲपल खाल्ल्याने डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही. लॉजिक यार. आणि मी रेडी होऊन बसली आहे. हे फिनिश झालं की मी लगेच अनबॉक्स करायला घेणार आहे माझा मिरर. सो या, आय नो तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात. पूर्ण सूर्य आता वर आलाय, बट तुम्हाला दाखवते मी कसा दिसतो. तिथे दिसत असेल तुम्हाला, हे बघा वर तसं आलाय, पण आभाळ पण आहे, त्यामुळे लाईट नाहीये त्याची एवढी जास्त. गाईज, मी इथं फोन लावलेला होता, तुम्हाला असं दाखवत होते फिरवून माझा ट्रायपॉड तुटला. हो, हे बघ, तू ते तोडला होता तो वाला. तिकडे बघा, तो दिसतोय ना, तो फक्त उभी त्याच्यात व्हिडिओ घेता यायची. आणि हा पण आता तुटलेला आहे. आता मला काय करावं लागेल, ह्याला आडवं चिटकावं लागेल, ते उभं,
आणि मला 2-2 ट्रायपॉड यूज करावं लागतील आता. खूप मोठं नुकसान झालं यार माझं. 2-2 ट्रायपॉड यार, म्हणजे एवढं कमजोर कसं काय होते ट्रायपॉड. आता तर माझा अजून व्हिडिओ शूट करायचं टास्क अजून जास्त वाढले दररोजचे, कारण मी हा एकच ट्रायपॉड घ्यायचे, त्यालाच उभं आडवं फिरून शूट करायचे जिथल्या तिथं. पण आता आणि माझी स्किन बघा यार, नजर नको लागायला, आता एवढी चांगली झाली. आणि मेकअप काहीच नाही केलेला बरं, तरी बघा किती छान दिसते. फक्त स्किन केअर केलेली आहे, कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा लावलेलं नाही आहे, काजळ, स्किन केअर आणि लिपस्टिक लावली आहे, एवढंच, तरी किती छान दिसते. नमस्कार मंडळी, तर फायनली आज आपण अनबॉक्स करणार आहोत माझा ड्रीम मिरर. सो लेट्स अनबॉक्स माय ड्रीम मिरर. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण क्षण ती जपते, सध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. ही पहिली वस्तू आहे जी एवढ्या महागाची मी ऑनलाईन फर्स्ट टाइम घेतलेली आहे आणि मी खरंच खूप जास्त खुश झाले. आणि याची लिंक पाहिजे असेल, तसंच ड्रेसची सुद्धा लिंक पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. आणि चला आता आपण याला सेटअप करू. तर गाईज, याला सेटअप करण्यासाठी मी एक मॅट सुद्धा ऑर्डर केलेली आहे मिशोवरनं, ती सुद्धा आज आपण इथेच अनबॉक्स करूया. ही ॲज पर माय एक्सपेक्टेशन आली पाहिजे, तरच आपण ह्याला यूज करू शकाल. ओ वाव, सेम पाहिजे होती मला आणि सेम आली. वाव, कॅप म्हणून घालू का मी याला? हे काय? ओके तर चला सेटअप करूया. येस, आपला सेटअप डन झालेला आहे. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर गाईज इकडे बघा, हा असा सेटअप इकडे रेडी झालेला आहे, फुल फायनल असा दिसतोय. आणि फायनली माझा मिरर माझ्या घरामध्ये रेडी आहे आणि सेटअप सुद्धा खूप छान झालाय. झाड वगैरे मस्त वाटतंय, मॅट पण छान दिसतीये. गाईज, हिअर इज अवर मिरर फायनल लुक. तुम्ही बघू शकता, इकडे असा सेटअप पण केला मी. इकडे मॅट टाकली आहे, साईडला झाड जे तिथं होतं तेच, आणि मध्ये मिरर. ओ माय गॉड, खूप जास्त आवडलं यार मला, किती छान वाटतंय. हो 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 हो. तर झालं तुमचं पण मन समाधान, माझं पण मन समाधान. फायनली अनबॉक्सिंग केली व्हिडिओची होती मी. आणि तिकडे आपलं पाठीमागे गार्डन. ओ, तर चला आता माझी बाकीची कामं आवरते. मेन काम तर आपलं झालं आता इकडे. गाईज, आता ना माझ्या दिमागात एक खुरापती आयडिया आली आहे. हा जो मिरर आहे त्याला मी चारी बाजूंनी निऑन लाईट लावणार आहे, जसं की याला आहे. हे जे माझे युजर नेमचं बनवलेलं आहे ना पिंकवालं, तुम्हाला ऑन करून दाखव, हे वालं. तर अशी लाईट मिररला चारी बाजूनी लावायचं माझ्या डोक्यात आले. तर ते टास्क मी आता कंप्लीट करणार आहे. तर चला आता आपण मिळून करूया आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवते ते कसं लावायचं असतं. चला. तर गाईज, तो निऑन बोर्ड जेव्हा मी बनवला होता त्यावेळेस त्याचं भरपूर असं सामान उरलेलं होतं. सर म्हणलं डोकं लावलं आणि ह्याला पण मस्त असं डेकोरेट करू म्हणलं. बट आता प्रॉब्लेम असा झालाय, मला पिंक कलरमध्ये करायचं होतं आणि पिंक कलरचं पण बस नाही आणि ब्ल्यू कलरचं पाहिजे.
ब्ल्यू कलरचं आणि पिंक दोन ऑप्शन होते. ChatGPTला विचारलं मी, तर दोन्ही पण हे पुरत नाही आहे त्याच्यासाठी. आता एक थर्ड आहे, ते आहे येल्लो. येल्लो बसतंय बट मला लाइटिंग बॅकग्राऊंडला येल्लो आहे तर त्यामुळे नको होतं. बट म्हणलं तर जाऊ द्या, आता आहे तर त्याचा यूज करून टाकू, येल्लो लावून घेऊ. आणि जेव्हा मी याला आणखी नवीन सेटअप चेंज करेल, दुसरीकडे कुठे ठेवेल, त्यावेळेस मग पिंक आणून नवीन नवीन पिंक लावते असं ठरवलंय आता. चला आता याला लावून घेऊ, काय ऑप्शन नाही. हे मला ठेवून देते मी, आणि दोन्हीचं कनेक्शन एकच करणार आहे मी, तो बोर्ड आणि हे. मी पटापट लावून घेते, आता माझं स्टोरेज फुल होईल जर मी पूर्णच दाखवत बसले तर चला. आणि हे टास्क एवढं जास्त अवघड नाही आहे, कारण त्याला काही कट करायची गरज नाही, काही नाही, डायरेक्टच होणार आहे. तर गाईज झालेलं आहे माझा मिररचा सेटअप आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. लाइटिंग वगैरे बसवून झाली आहे. मला पिंक आणि ब्ल्यू बसवायची होती, बट येल्लो पण छान दिसते आता लावल्यावर, बघितलं मी. आणि मी हे ChatGPTला विचारलं होतं आणि त्यानुसार ह्या सर्व सेटअप केलाय. तर चला तुम्हाला फायनल लुक दाखवते. इकडे तुम्ही बघू शकता गाईज, असा सेटअप केलाय मी. खाली मॅट, साईडला प्लांट आणि लाईट लावली आहे मिररला छान अशी. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. वाव, किती सुंदर दिसतंय. चला आता मी जेवण करून घेते. बहिणीने मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवली आहे आणि मगापासून मी इकडे हे सेटअप करत बसले होते, ती बिर्याणी बनवत बसली होती. मला वास येत होता, कधी कधी जेवण करायला असं झालंय. आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूया मग आपण उद्याच्या एका फ्रेश ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.